नमस्कार. आर्ट विथ पूजामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आज पिको फॉल कसा करायचा ते पाहणार आहोत. आपण आधी पिको फॉल 3 पद्धतीने कसा करायचा हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला सर्वांनी, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता मी त्यातच अजून एक पद्धत कशी सांगणार आहे. तर आता सध्याच्या युगामध्ये ट्रेंडिंग म्हणजे खड्याच्या आणि कटवर्कच्या साड्या खूप आल्या आहेत. आता ही पहा, ब्रासोची साडी आहे आणि याला कटवर्क आहे, पूर्ण खडे आहेत. याच्यावरती आपण मशीननं पिको नाही करू शकत. आता फॉल लावताना कसं करतो आपण, खालच्या साईडनी पिको करतो मशीनवर आणि नंतर वरनं हात शिलाई करतो. तर काय होतं, अशा खड्याच्या साड्या आल्या कस्टमरच्या की आपल्याला प्रश्न पडतो की आपण कसं करायचं. तर आपल्याला इथं हात शिलाई करावी लागते. ती कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगते. मला आत्ता ही साडी आली होती, त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. सुंदर अशी साडी आहे ही, ब्रासोमधून हेवी आहे. याला फॉल लावणं गरजेचंच आहे. तर काय करायचं, आपण ही साडी नॉर्मल पिको करतो तसं पिको करून घ्यायची आणि इथे कट वर्क असतं. हे इथून आपली डिझाईन चालू आहे. हा आतला पदर आहे, हा खोचणीचा भाग आहे. तर इथून आपलं कटवर्क चालू झालं आहे. तर इथून थोडंसं वरती येत असतं, तर ते आपण आत दुमडायचं आणि नंतर फॉल जोडायचा आहे. तर मी हा फॉल जोडून घेतला. जोपर्यंत कटवर्कची डिझाईन आहे तिथपर्यंत मी मशीनवर पिकोने जोडून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण इथं हात शिलाई करणार आहोत. मी केलेली आहे हात शिलाई, पहा, पूर्ण हात शिलाई करून घेतली आहे. आणि आता नंतर आपण वरती हात शिलाई करणार आहोत. अगदी सफाईदारपणे व्यवस्थित हात शिलाई झाली आहे याला. हे अशी एक डिझाईन असते. आणि अजून एक साडी आहे माझ्याकडं, तर याचं वर्क हे अशा पद्धतीने आहे. याला खालून गोट आहे आणि त्या गोटावरती टिकल्या लावलेल्या आहेत. मग आपल्याला आता पिको तर इथूनच करावं लागेल ना, तर इथं आपल्याला मशीन नाही चालवता येत. तर पिकोची मशीन नाही चालवता आली तरी आपण शिलाईच्या मशीनने फॉल जोडू शकतो. थोडासा वरती घ्यायचा आणि ह्या टिकल्यांच्या वरती आपण मशीननी टिप मारून फॉल जोडू शकतो. आता या साडीला आपल्याला तसं करताच येणार नाहीये, मशीनचा इथं वापरच नाही करता येणार. त्यामुळे मी पूर्ण हात शिलाई करून घेतली आहे आणि वरती आपण नॉर्मल जशी हात शिलाई करतो त्या पद्धतीने आपण हात शिलाई करणार आहोत. इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल. आता आपण हे हात शिलाई करून फॉल जोडून घेतला आहे पूर्ण खालच्या साईडनी. आता आपण वरच्या साईडनी फॉल जोडणार आहोत. जसं नॉर्मल आपण जोडतो तसाच फॉल जोडायचा आहे. मी सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे, पहा. अशा पद्धतीने आपण फॉल जोडून घ्यायचा. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की साडीला झोळ येतो. तर झोळ काय येतो, ज्यावेळी आपण इथून फॉल जोडलेला असतो तर हे अंतर खालचं किती आहे ते पाहायचं आणि वरती पण तिथंच मार्किंग करून घ्यायचं आणि तिथूनच फॉल जोडायचा. म्हणजे पहा, अशा पद्धतीने इथं आपण मार्किंग करून घ्यायचं पेननी किंवा चोखनी आणि त्याच्यानंतर आपण इथून फॉल जोडायचा. म्हणजे काय होतं, इकडे थोडा जरी फॉल सरकला की आपला झोळ येतो. तो झोळ येणार नाही, फॉल अगदी व्यवस्थित बसेल, पहा. आता मला हे करून करून प्रॅक्टिस आहे, त्यामुळं मी व्यवस्थित घेते. आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ते मार्किंग करून घ्यावं लागेल आणि नंतर फॉल जोडावा लागेल. पहा, सुंदर असं. आता इथं कोपऱ्यावर आल्यानंतर डबल वेळा घ्यायचा आपण तिथं, म्हणजे लॉक करून घ्यायचं ते. म्हणजे काय होतं, धागा जर ओढला गेला तर पूर्ण सगळं ओढलं जात नाही, इथपर्यंतच ओढलं जातं आणि इथं गाठ घ्यायची. इथं एकदा घेतलंय मी, आता डबल पुन्हा त्याच्यावरनंच घ्यायचं.
म्हणजे तिथं ते लॉक होऊन जातं. आणि नंतर इकडं सुरुवात करायची आपण. अशा पद्धतीने. आणि दोरा घेताना करेक्ट मॅचच दोरा घ्यायचा, म्हणजे ते फिनिशिंग एकदम छान दिसतं. फॉल अगदी व्यवस्थित बसतो आणि कस्टमरला पण ते चांगलं वाटतं, आवडतं. पहा, हात शिलाई करताना सतत आपल्याला खालची साडी आणि वरचा फॉल असा साफ करत 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 फॉल लावायचा आहे. त्यामुळे झोळ येणार नाही, व्यवस्थित हात शिलाई होईल. हात शिलाई करताना सुई सुद्धा थोडी लंबी घ्यायची, म्हणजे जरा फास्ट होतं. त्याचं जे टोक आहे ते असं जास्त टोकदार घ्यायचं, म्हणजे फास्ट होती. पहा, थोडी थोडी हात शिलाई झाली की आपण सतत चेक करत राहायचं व्यवस्थित येते का. आणि थोडीशी हात शिलाई केल्यानंतर आपण पुन्हा इथं लॉक करायचा, डबल धागा घ्यायचा पुन्हा असं हात शिलाई, म्हणजे तिथं ते टिप लॉक होते ना. एखादी कुठं अडकलं तर सगळंच निघत नाही ना, सगळी साडी गोळा नाही होत. झोळ न येण्याचे अनेक कारणं आहेत. झोळ येण्याचे अनेक कारणं आहेत. काय होतं, बऱ्याच वेळा साड्यांना लेस येतात. लेस ज्या साडी बनती त्यावेळी लेस व्यवस्थित लावलेले नसतात, कमी जास्त लावलेले असतात. त्यामुळे मग आपण फॉल लावला वरती की ते खालीवर होतं आणि आपण सरळ लावायला जातो, मग ते झोळ येतो. ते आपण चेक करायचं की साडीला लेस आहे तर मग ते खालीवर लावलेली आहे का. मग जेवढा आपल्याला फॉल लावायचा आहे तेवढीच लेस उसवून काढायची आणि पुन्हा ती लेस लावायची आणि त्याच्यावरती फॉल लावायचा. बऱ्याच महिला घरच्या घरी पण फॉल लावतात, त्यांच्यासाठी ह्या टिप्स खूप उपयोगी पडतील. काय होतं, बऱ्याचदा घरच्या घरी लावलं की झोळ येतो असं वाटतं, पण तसं नसतं. शांतपणे उलट तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला 1 किंवा 2च साड्या करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही असं सफाईदारपणे सतत लक्ष देऊन ते करू शकता व्यवस्थित. फॉल घेताना शक्यतो फॉल कॉटनचा घ्या, फॉल धुवून घ्या आणि त्याला इस्त्री करा, एकदम व्यवस्थित फॉल बसतो. फॉलची हात शिलाई खूप महत्त्वाची असते. साडीची फिनिशिंग ह्या हात शिलाईवरच दिसते ना. पहा, इथपर्यंत आपला फॉल अगदी सफाईदारपणे बसवला आहे आपण. आणि आता इथं कोण आला आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं पुन्हा डबल घ्यायचं आहे, डबल शिलाई घ्यायची. एकदा असं पुन्हा असं डबल घ्यायचं, म्हणजे इथं लॉक होऊन जातं. ही टिप लॉक होते आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येतं. व्यवस्थित असा फॉल बसवून झाला आहे. तुम्हाला मी सरळ करून दाखवते. त्याचं फिनिशिंग इतकं छान दिसतंय, खूप छान दिसतंय फिनिशिंग. आणि कुठे झोळ नाही, काही नाही, टिप दिसत नाही. सुंदर असा फॉल बसतो. नेसल्यानंतर तो व्यवस्थित दिसते.
पहा फॉल लावून झाला आहे. दाखवते तुम्हाला. पहा किती सफाईदारपणे आलाय का कुठे झोळ. मस्त अशी सगळीकडे फिनिशिंग व्यवस्थित आली आहे फॉलची. पहा किती व्यवस्थित दिसते. पहा कुठेतरी धागा दिसतोय का, कुठेतरी टीप दिसते का, एखादा टाका जरी आपण टाकला हात शिलाईचा तो सुद्धा दिसत नाही. त्यामुळे काय करायचं, नेहमी करेक्ट मॅच असा दोरा घ्यायचा. सुई, दोरा आणि हा पाट व्यवस्थित पाहिजे आपला. खाली मांडीवर पाट टाकून मस्त अशी साडी टाकायची आणि त्याच्यावरती फॉल व्यवस्थित लावायचा. कुठलाही झोळ येणार नाही. फॉल लावण्यात कुठलीही अडचण येणार नाही. सुंदर असा फॉल बसतो आणि कटवर्कच्या कितीही साड्या असल्या तरी आपण आरामात त्याला फॉल लावू शकतो. तुम्ही घरच्या घरी पण फॉल लावू शकता. आणि अशा पद्धतीची ही दुसरी साडी आहे. हे अशा प्रकारचे सुद्धा वर्क येतं. याला सुद्धा मशीनवर करा किंवा हाताने करा. हाताने केलं तर खूप छान बसतं. मशीनवर केलं तरी पण छान बसतं. व्यवस्थित करा. करून पहा. मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही फॉल कशा पद्धतीने बसवला. व्यवस्थित असं फॉल बसल्यानंतर यात काही अडचणी जरी आल्या तरी तुम्ही कमेंटद्वारे मला विचारा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.